नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बनावट निकृष्ट औषधांवर CDSCOचा बडगा. देशातील औषधांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था, केंद्रीय औषधे गुणवत्ता नियंत्रण संस्थेने एप्रिल 2026 मधील नियमित तपासणीत एका औषधाच्या बॅचला बनावट ठरवताना तब्बल 169 औषधे आणि औषधी संयुगे निकृष्ट दर्जाची असल्याचं जाहीर केलं आहे. CDSCOच्या अहवालानुसार पित्ताशयातील खडे विरघळण्यासाठी यकृताच्या विकारांवर वापरल्या जाणाऱ्या युरसोडिऑक्सिकोलिड ॲसिड गोळ्यांची एक बॅच बनावट आढळली. ही बॅच बिहारमध्ये सापडल्याचे नमूद करण्यात आले असले तरी संबंधित ब्रँडचे नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. विशेष म्हणजे औषधांच्या लेबलवर नमूद असलेल्या मूळ उत्पादक कंपनीने संबंधित बॅच आपण तयार केलेली नसल्याचे स्पष्टपणे सांगितल्याने हे औषध बनावट असल्याचे निष्पन्न झाले. CDSCOने 169 औषधांचे नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचेही स्पष्ट केलं आहे. यापैकी 42 नमुन्यांची तपासणी केंद्रीय प्रयोगशाळांमध्ये तर 129 नमुन्यांची तपासणी राज्य प्रयोगशाळांमध्ये करण्यात आली आहे. निकृष्ट दर्जाच्या औषधांमध्ये सर्वसामान्यपणे वापरली जाणारी पॅरासिटामॉल, पॅन्टोप्रॉझल आणि मल्टीव्हिटॅमिन पूरक औषधे यांचाही समावेश आहे. याशिवाय उच्च रक्तदाबासाठी वापरल्या जाणाऱ्या टेल्मिसार्टन गोळ्यांच्या अनेक बॅच, वेदनाशामक डायक्लोफेनॉक औषधे तसेच ॲलर्जीवरील लेव्होसेट्रिझिन आणि मेंटिल्युकॉस्ट संयुगांच्या गोळ्याही दर्जाहीन आढळल्या. केंद्रीय आयोग मंत्रालयाने मात्र या घडामोडींमुळे सर्व औषधांबाबत भीती निर्माण करण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केलं आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.